नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक पालमकर आपल्याला सहकार या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी दोन शब्द मी आपल्याशी बोलतो की आज भारतावर पर्यायाने जगावर जे काही कोविड-19 जे संकट आलेले आहे त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मी आज आपणासमोर दृकश्राव्य माध्यमातून सहकार या विषयाच्या संदर्भामध्ये आपणाशी हितगुज करणार आहे। आपण या कोविड-19च्या संदर्भामध्ये आपण आपली काळजी घेतच आहात, परिवाराची काळजी घेत आहात, त्याचबरोबर आपण 12वीचे विद्यार्थी आहोत, याकडेही दुर्लक्ष करू नका आणि या वेळेचा सदुपयोग म्हणून ही जी काही शूटिंग आम्ही करत आहोत त्या संदर्भामध्ये तुम्ही त्याचा लाभ घ्यावा। आज मी तुम्हाला 12वी सहकार या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीला सहकारी संस्थेची स्थापना कशी केली जाते, सहकारी संस्थेची स्थापना कोण करतो, सहकारी संस्थेची स्थापना ही कोणत्या कायद्यानुसार केली जाते, सहकारी संस्था हे जे काही प्रकार आहेत सहकारी संस्थेचे विविध प्रकार, या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण मागील वर्षी या 11वीमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। त्या अनुषंगानं यावर्षी 12वीला आपण त्या सहकारी संस्थेचं संघटन कशा प्रकारचं असतं, त्या सहकारी संस्थेचे सभासद कसे असतात, त्या सहकारी संस्थेची संचालक मंडळ कशा प्रकारचे असतात, या सर्वांच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर सहकारी संस्थेचा कायदा काय सांगतो, सहकारी संस्थेच्या सचिवाची काय कार्य आहेत, सहकारी संस्थेचा निबंधक व सहकारी संस्थेचा आयुक्त त्यांचे काय अधिकार असतात, त्याचबरोबर नागरी सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल आणि सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं जातं, सहकार शिक्षण प्रशिक्षण कोण देतं, या सर्व आणि त्याचबरोबर आजच्या म्हणजे 2020 साली सहकार क्षेत्रापुढे काय नवीन आव्हान आहेत, ह्या सर्व बाबींची आपल्याला यावर्षी म्हणजे इयत्ता 12वीमध्ये सविस्तर चर्चा करावयाची आहे। मी तुम्हाला सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्थेची स्थापना हा प्रवर्तक करतो। सहकारी संस्थेची स्थापना ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदणीनुसार सहकारी संस्थेची स्थापना होते। सहकारी संस्थेमध्ये प्रवर्तक हे असतात, हे सर्व आपण मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे। तर त्या अनुषंगानं तो भाग आपण लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करून यावर्षी आपण 12वीला पहिला चॅप्टर जो आहे की जो सहकारी संस्थेचे संघटन या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर मी आज तुम्हाला सहकारी संस्थेचं संघटन काय आहे, सहकारी संस्थेचे सभासद कोणाला म्हणतात, सहकारी संस्थेचं सभासद होण्यासाठी त्या सभासदाची काय पात्रता आहे, त्या सभासदाला सहकार कायद्यानुसार कोणते अधिकार प्रदान केलेले आहेत, त्या सहकार कायद्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाच्या काय जबाबदाऱ्या आहेत आणि सहकारी संस्थेचं सभासदत्व हे कशा प्रकारे रद्द होतं किंवा अशी कोणती कारणे आहेत की त्या कारणामुळं सहकारी संस्थेच्या सभासदाचं सभासदत्व हे रद्द होतं किंवा सभासदाची हकालपट्टी केली जाते। त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे काही संचालक मंडळ असतं ते संचालक मंडळ कसं असतं, त्या संचालक मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर त्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला सभासद असतात, त्याच्यानंतर संचालक मंडळ असतं, त्याच्यानंतर अध्यक्ष, त्याच्यानंतर उपाध्यक्ष, त्याच्यानंतर सचिव, त्याच्यानंतर खजिनदार, हे 4 सहकारी संस्थेच्या संचालक मंडळामधले प्रमुख पदाधिकारी असतात। तर ह्या सर्वांच्या अनुषंगानं आज आपल्याला इत्थंभूत अभ्यास करावयाचा आहे। तर सर्वप्रथम आपण पहिला चॅप्टर सुरू करू की ज्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन। सहकारी संस्थेचे संघटन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्था ही कशी स्थापन केली। आपल्याला माहिती आहे की जगामध्ये व्यवसाय संघटनेचे विविध प्रकार आहेत। त्याच्यामध्ये एक आहे एकल व्यापारी संघटना असेल, भागीदारी संस्था असेल, कंपनी किंवा ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणतो किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणतो, हे सगळे व्यवसाय संघटनेचे प्रकार आहेत। तसंच सहकारी संघटन किंवा सहकारी संस्था हा सुद्धा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे। पण आपल्याला माहिती आहे की एकल व्यापारी असेल, भागीदारी संस्था असेल किंवा कंपनी असेल, हे जे काही व्यवसाय संघटनेचे प्रकार आहेत हे सगळे व्यवसाय संघटनेचे प्रकार प्रामुख्यानं नफा मिळावा या उद्देशानं स्थापन झाले आहेत। म्हणजे नफा मिळविणं
हे या व्यवसाय संघटनेचा प्रधान हेतू असतो. पण याहीपेक्षा वेगळा हेतू हा सहकारी संस्थेचा असतो. म्हणून सभासदांना किंवा समाजाला सेवा प्रदान करणं या उद्देशानं सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात. म्हणून सहकारी संस्थेमध्ये नफ्याला प्राधान्य नसतं तर सेवेला प्राधान्य असतं, भांडवलाला प्राधान्य नसतं तर सेवेला प्राधान्य असतं. म्हणून हा जो काही एकल व्यापारी असेल, संयुक्त स्कंद प्रमंडळ असेल, भागीदारी संस्था असेल, यापेक्षा सहकारी संस्था हा व्यवसाय संघटनेचा एक वेगळा प्रकार आहे. मग नेमकं या सहकारी संस्थेचं संघटन हे कशा प्रकारचं असतं त्या संदर्भामध्ये करू. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक चार्ट देतो. त्या चार्टच्या अनुषंगानं तुमच्या लक्षामध्ये येईल किंवा सहकारी संस्थेचं जे काही संघटन आहे त्या संघटनेची जी काही रचना आहे ती रचना कशा प्रकारची असते. तर सर्वप्रथम प्रामुख्यानं तो असतो तो म्हणजे सभासद. सर्वप्रथम असतो सभासद. कारण सभासदाशिवाय सहकारी संस्थेची स्थापना करणं हे शक्य नसतं. पहिला घटक जो सहकारी संस्थेचं संघटन हा जो काही भाग आहे त्या भागामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे सभासद. मग सभासद काय आहे काय हे या अनुषंगानं आपण बघू. पण तो चार्ट तुम्हाला मी सर्वप्रथम देतो. त्याच्यानंतर असतं सभासदानंतर असतं व्यवस्थापन समिती, तिला कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ या नावानं सुद्धा ओळखलं जातं. संचालक मंडळ या नावानं सुद्धा ओळखलं जातं. सभासदांमधून संचालक मंडळ, व्यवस्थापन समिती, कार्यकारी मंडळ, संचालक मंडळ ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर्स असं म्हणत असतो. मग या व्यवस्थापन समितीमधून प्रामुख्यानं कोणाची निवड केली जाते तर त्याच्यामधून पदाधिकारी हा वर्ग निर्माण केला जातो. हा असतो पदाधिकारी. आता पदाधिकारी काय आहे तर पदाधिकाऱ्याचे वेगवेगळे घटक आहेत. त्या घटकाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. सर्वप्रथम पदाधिकारी या घटकामध्ये येत असतो अध्यक्ष, की जो सहकारी संस्थेचा अध्यक्ष असतो. तो पदाधिकारी संघटनेमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुसरा घटक असतो उपाध्यक्ष. दुसरा घटक असतो उपाध्यक्ष. तिसरा घटक असतो सचिव. तिसरा घटक असतो सचिव. आणि ह्या व्यवसाय संघटनेमध्ये यावर्षी जो तुमचा 12वीचा सिलेबस बदललेला आहे त्याच्यामध्ये नवीन एक घटक त्यांनी ॲडिशनल केलेला आहे, म्हणजे आता आधी केलेला आहे. पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जो जुना सिलेबस होता, अभ्यासक्रम होता, त्याच्यामध्ये हा घटक नव्हता. तर तो घटक आहे खजिनदार. तो आहे खजिनदार. या स्वरूपाप्रमाणे प्रामुख्यानं सहकारी संस्थेची जी काही संघटन असते ती संघटन रचना असते. आता नीट लक्षात घ्या, आपण सहकारी संस्थेची संघटन रचना या संदर्भामध्ये अभ्यास करायलो. सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो सभासद. सभासदांमधून प्रामुख्यानं व्यवस्थापन समितीची, कार्यकारी समितीची किंवा ज्याला कार्यकारी मंडळ म्हणतो आपण, ज्याला आपण संचालक मंडळ, कोणताही शब्द ह्या तिन्हीपैकी कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता, एकच शब्द अर्थ वेगळा नाही. आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर्स म्हणतो किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हणतो, ते संचालक मंडळाची निवड केली जाते. आणि संचालक मंडळामधून प्रामुख्यानं पदाधिकारी या वर्गाची निवड केली जाते. आणि मग पदाधिकारी या वर्गामध्ये कोण असतं तर प्रामुख्यानं पदाधिकारी या वर्गामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो अध्यक्ष. अध्यक्षाच्या नंतर सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष, सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षानंतर सहकारी संस्थेचा सचिव, आणि त्या सचिवानंतर जे चौथं पद असतं ते म्हणजे खजिनदार, आणि बाकीची जी काही कार्यकारी समिती असते ती कार्यकारी समिती असते. मग आता सविस्तरपणे या एका मुद्द्याचं एका सभासद, व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचं क्रमशः आपण अभ्यास करू. तर त्या अनुषंगानं आपण पहिला घटक बघू की ज्याला आपण सभासद असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, संचालक मंडळ, व्यवस्थापन समिती, कार्यकारी मंडळ आणि मॅनेजिंग डायरेक्टर हे एकच शब्द आहेत. आता सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो सभासद.
मग सभासद कोणाला म्हणायचं? तर प्रामुख्यानं आपण जो काही अभ्यास करणार आहोत तो अभ्यास आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अधिनियम 1961 यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्यानं सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. तर या सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो म्हणजे ज्याला आपण प्रवर्तक म्हणतो. आपण मागच्या वर्षी बघितले की प्रवर्तक कोणाला म्हणायचं, की जो सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतो आणि सहकारी संस्थेची कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणतो त्या व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि मग तो प्रवर्तक एक समान ध्येय असणाऱ्या किंवा समान उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्तींच्या समुदायास एकत्र करून सहकारी संस्थेची स्थापना करतो. हेही आपण बघितलेले. आपण हेही बघितलेले मागच्या वर्षी की कोणत्याही सहकारी संस्थेची स्थापना जर करायची असेल तर त्या सभासदा ह्याच्यासाठी किमान वेगवेगळ्या कुटुंबातील 10 सदस्य एकत्र येणं आवश्यक आहे. आणि 10 सदस्य एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात. मग 10 पेक्षा किती अधिक असली तरी चालते, पण 10 पेक्षा कमी असेल तर त्या सहकारी संस्थेची नोंदणी करता येत नाही. कारण सहकार कायदा की जो आपण म्हणतो की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार त्या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केले की सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमी 10 व्यक्तींनी किंवा 10 सभासदांनी एकत्र येणं आवश्यक आहे. तर मग त्या अनुषंगानं आपण सभासद हा जो काही भाग आहे या भागाच्या संदर्भामध्ये आपण अर्ज करू. मग सभासद कोण असतो, की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या आहेत असे आणि सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर रीतसरपणे प्रवेश अर्ज आणि प्रवेश शुल्क आणि किमान एका भागाची रक्कम ज्या व्यक्तींनी भरलेली आहे अशा सर्व व्यक्तींना सहकारी संस्थेचं सभासद असं म्हणतात. पण एक तुम्हाला मित्रांनो सांगू शकतो की जे काही प्रवर्तक सभासद असतात हे प्रवर्तक सभासद जे त्यांना म्हणतो आपण की जे सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या वेळी त्या नोंदणी अर्जावर स्वाक्षरी करतात ते प्रवर्तक सभासद असतात. आणि सहकारी संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार रीतसरपणे सहकारी संस्था स्थापनेची परवानगी मिळाल्यानंतर विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर तो विहित नमुना काय आहे हे मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलेले की नमुना सहकारी संस्थेच्या नोंदणीचा नमुना नुसार सहकारी संस्थेची नोंदणी सहकार कायद्यानुसार केली जाते. तर तो भरल्यानंतर सहकारी संस्थेच्या नोंदणी झाल्यानंतर सहकारी संस्थेचं सभासद स्वीकारलं जातं. ज्या व्यक्तीने सहकारी संस्थेचं सभासद स्वीकारण्यासाठी अर्ज केलेला आहे अशा अर्ज केलेल्या व्यक्तीस सहकारी संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती आहे, जी सहकारी संस्थेची कार्यकारी समिती आहे, जी सहकारी संस्थेची संचालन समिती आहे, या संचालन समितीनं 3 महिन्याच्या आत, लक्षात घ्या आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहकारी संस्थेचं सभासदत्व किती दिवसामध्ये, तर सहकारी संस्थेमध्ये त्या सभासदानं किंवा त्या व्यक्तीनं अर्ज केल्यानंतर व्यवस्थापन समिती 3 महिन्याच्या आत त्या व्यक्तीचं सभासदत्व स्वीकारलं का नाही स्वीकारलं किंवा सभासदत्व दिलं का नाही दिलं या संदर्भामध्ये माहिती कळवावी लागते. आणि ज्यावेळेस व्यवस्थापन समितीची सभा घेतली जाते आणि त्या सभेमध्ये सांगितलं जाते की या व्यक्तीला आपण सहकारी संस्थेचं सभासदत्व दिलेलं आहे, तर अशा व्यक्तीला व्यवस्थापन समितीनं ज्या दिनांकाला किंवा ज्या दिवशी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला या व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासदत्व द्यायचे, तर त्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत, लक्षात घ्या, अर्ज केल्यानंतर 3 महिने आणि व्यवस्थापन समिती निर्णय घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासदत्व झालं का नाही झालं हे त्याला कळवावं लागतं. जर सभासदत्व झालेलं असेल तर निश्चितपणे त्याला सहकारी संस्थेचं सभासदत्व दिलं म्हणून त्याला प्रमाणपत्र दिलं जातं. आणि जर एखाद्या व्यक्तीचं आपण सभासदत्व नाकारलं असेल तर अशा प्रसंगी त्याचं सभासदत्व का नाकारलं याचं सुद्धा आपल्याला कारणं द्यावं लागतात. आणि मग ती कारणं दिल्यानंतर त्या कारणानुसार जे काही त्याच्याकडून त्रुटी राहिलेल्या होत्या अर्जाच्या वेळेस त्या अर्जाची त्रुटींची पूर्तता करून तो व्यक्ती रीतसरपणे पुन्हा सहकारी संस्थेचं सभासद होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ज्या व्यक्तींनी नोंदणीच्या वेळेस प्रवर्तक म्हणून सह्या केलेल्या आहेत अशी व्यक्ती आणि सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज, विहित हे शुल्क, विविध प्रवेश शुल्क आणि किमान एका भागाची रक्कम जमा केलेली आहे अशा व्यक्तीला
सहकारी संस्थेचं सभासदत्व दिलं जातं आणि म्हणून अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासद हे असं म्हटलं जातं. मग नेमकं काय आहे तर प्रामुख्यानं सभासदाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आपल्याला बघावेत. तर आपण बघतो किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार असं सांगितले आहे की जे सहकारी संस्थेचे क्रियाशील सभासद आहेत हे क्रियाशील सभासदच सहकारी संस्थेचे मालक असतात. आपल्याला रिकामी जागा विचारली जाऊ शकते की सभासद हे सहकारी संस्थेचे रिकामी जागा असतात, मालक, नोकर का सेवक. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सभासद शब्द काय वापरतो मी की क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि ह्या क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असल्यामुळे साहजिकच त्यांच्यामार्फत सहकारी संस्थेची जे काही व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीचं कामकाज केलं जातं. आपल्याला माहिती आहे की व्यवसाय सुरू करत असताना जे काही वेगवेगळे सभासद येतात त्या वेगवेगळ्या सभासदाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण थोडक्यामध्ये बघू. तर आपल्याला माहिती आहे की क्रियाशील सभासद आहेत, ही क्रियाशील सभासद मालक या असं आणि क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असल्यामुळं साहजिकच सहकारी संस्थेच्या सभेला उपस्थित राहणं, सहकारी संस्थेच्या सभेमध्ये एखादी चर्चा असेल त्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये, त्या चर्चेच्या अनुषंगानं आपलं मत मांडण्याच्या संदर्भामध्ये, त्या सहकारी संस्थेमध्ये वेळप्रसंगी एखाद्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जर मतदान घेण्याचा प्रसंग उद्भवला तर मतदान करण्याचा, त्याचबरोबर सहकारी संस्थेची अधिसभेची जी काही निवडणूक असते ते निवडणूक लढविण्याचा आणि निवडणूक लढून आल्यानंतर हे जे काही पदाधिकारी आपण सांगितलं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यापैकी एक पद पात्र करण्याचा अधिकार अशा क्रियाशील सभासदाला प्राप्त होतो. मग नेमकं सहकारी संस्थेच्या सभासदाचे कोणते प्रकार आहेत हे आपण बघू. तर मागच्या वर्षी जे काही जुना सिलेबस होता त्या जुन्या सिलेबसमध्ये नियमित सभासद, अनियमित सभासद, नाममात्र सभासद अशी नियमावली होती. पण यावर्षी जो काही सिलेबस त्यांनी थोडासा बदल केला आहे त्याच्यामध्ये थोडे वेगळे नाव दिलेले आहेत. तर ते सभासदाचे कोणते प्रकार आहेत त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये आपण सभासदाचे बघू काय प्रकार आहेत ते. तर पहिला प्रकार आहे क्रियाशील सभासद. पहिला प्रकार सभासदाचा क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद कोणाला म्हणायचं की क्रियाशील सभासद की जो क्रियाशील सभासद सहकारी संस्थेचं जे काही नाही सर्वप्रथम सभासदाची जी काही पात्रता आहे, कारण आपण पात्रता सांगितली नाही आणि एकदम क्रियाशील सभासद सांगलो आहोत. तर सर्वप्रथम आपण सभासदाची जी काही पात्रता आहे त्या पात्रतेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. कोणाची पात्रता बघायला आपण सभासदाची पात्रता. नंबर 1 सभासदाची पात्रता आहे सज्ञान व्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेचे जे काही सभासद येतं त्या सभासदाच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं पहिला जो काही भाग असतो की त्या सभासदाची पात्रता. कारण कोण्या व्यक्तीला आपण सांगितलं की सहकारी संस्थेचं सभासद हे कोण्याही व्यक्तीला होता येतं, पण असं नाही आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये काही पात्रता सांगितलेली आणि ती पात्रता जर त्या व्यक्तीनं धारण केलेली असेल, ती पात्रता तो धारण करत असेल तरच तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. मग नेमकं सभासदाची पात्रता कोणती आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करू. तर सभासदाच्या पात्रतामध्ये पहिला प्रकार आहे सज्ञान व्यक्ती. आता सज्ञान व्यक्ती म्हणजे कोण की ज्या व्यक्तीनं त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत असा कोणताही व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणतो सज्ञान व्यक्ती की ज्या व्यक्तीनं त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत असा कोणताही व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या की सज्ञान व्यक्ती म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक बाब अशी आहे की तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा आणि भारतीय करार कायदा करण्यानुसार तो करार करण्यास पात्र असावा. एखादा वेडा मनुष्य असेल आणि त्यानं वयाची 18 वर्ष पूर्ण केली असेल तर आपल्याला त्याला सहकारी संस्थेत सभासद करता येतं का? नाही. मग तुम्ही एखाद्यास म्हणू शकता सर तर त्याची 18 वर्ष पूर्ण झालीत मग त्याला का नाही? कारण त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती भारतीय करार कायद्यानुसार
करार करण्यास पात्र असतो तोच. मग तो वेडा व्यक्ती जरी 18 वर्ष पूर्ण असलं तर तो करार करण्यास पात्र असतो का? नाही. म्हणून नाही. म्हणून जो सज्ञान व्यक्ती, त्या सज्ञान व्यक्तीची काय सांगितले सहकार कायद्यामध्ये, की ज्या व्यक्तीनं त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि जो व्यक्ती भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र असतो असा कोणत्याही व्यक्ती सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारू शकतो. म्हणून सहकारी संस्थेच्या सभासदाची पहिली पात्रता काय आहे, की तो सभासद सज्ञान व्यक्ती असावा. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थेचा सभासदासाठी वयाची रिकामी जागा किती? 18 वर्ष पूर्ण असणारा व्यक्तीच सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारू शकतो. म्हणजे ती पात्रता त्यानं धारण केली असेल तर तो त्या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. त्यानं करार करण्यास पात्र असलं पाहिजे. हे